ओम नमः शिवाय. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आजच्या या भागवत कथेच्या भागामध्ये वत्रासुराचा वध कसा झाला यावर आपण प्रकाश टाकणार असून विश्वरूप हा दैत्यकुळामध्ये जन्मलेला होता, परंतु तो सर्व प्राणी मात्रावर ब्रह्मदष्टी सर्वांभूती परमेश्वर अशा विचाराने राक्षस योद्धा होता. तो सर्वांमध्ये ईश्वराला पाहत होता. आपला दुश्मन जरी असला तरी त्यांच्यामध्ये तो परमेश्वराला पाहत होता. विश्वरूपाच्या दृष्टीने तो जरी सर्वांमध्ये परमेश्वराचे रूप पाहत होता, परंतु देवांचा राजा इंद्र आणि इतर देवांमध्ये विश्वरूपासारखी ब्रह्मभावना नव्हती. देवांचा राजा इंद्र विश्वरूपाला तू सर्वांमध्ये परमेश्वराला पाहू नको असे सांगत होता, परंतु विश्वरूप देवांच्या राजाचे इंद्राचे सुद्धा ऐकत नसल्यामुळे तो विश्वरूपाचे मस्तक छाटतो. ही गोष्ट जेव्हा त्वष्टा प्रजापतीला कळते, तेव्हा तो इंद्राला मारणारा पुत्र उत्पन्न करण्याकरता युद्ध करतो, यज्ञ करतो. यज्ञ करत असताना कोणीही यज्ञ करून चालणार नाही. जे काही यज्ञामध्ये मंत्र बोलावे लागतात, म्हणावे लागतात, ते जर चुकीचे म्हटले गेले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आणि तसेच झाले. त्वष्टाने केलेल्या यज्ञामध्ये जे कोणी ऋषीगण मुनिवर मंत्र म्हणण्यासाठी आले होते आणि मंत्र म्हणत असताना त्यांच्याकडून इंद्राला मारणारे पुत्र म्हणण्याऐवजी इंद्राकडून मरणारे पुत्र निर्माण होतात असा फरक पडला. म्हणून इंद्राकडून मारणारेच पुत्र निर्माण झाले, इंद्राच्या हातून मरणारेच निर्माण झाले. जे आपले 4 वेद आहेत, ते 4 वेद त्यातील मंत्र म्हणण्याचा अधिकार सर्वांना नाही. कारण त्या मंत्राच्या चुकामुळे, उच्चारामुळे, चुकीच्या उच्चारामुळे अनर्थ होऊ शकतो. आणि ज्यांना मंत्रपाठ आहेत त्यांनीच ते म्हणावे. सकाम कर्म हे नेहमी परमात्म्याला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने करावे. निष्काम कर्मामध्ये चूक झाली तरी चालेल, परंतु सकाम कर्म करत असताना जर चूक झाली तर ती आपल्याला
दुःख देऊ शकते. मंत्रामधील चुकीमुळे यज्ञकुंडातून वत्रासूर निघतो आणि वत्रासूर देवांना फार त्रास देऊ लागतो. देवांची अस्त्रे शस्त्रे निकामी होतात. तेव्हा सर्व देव मिळून परमात्म्याला शरण जातात. तेव्हा भगवान श्रीहरी त्यांना सांगतात, जे ददीची ऋषी आहेत त्यांच्या अस्थीपासून जर वज्र तयार केले तर वत्रासूर मरेल, अन्यथा मरणार नाही. सर्व देव आणि ऋषीमुनी ददीची ऋषीकडे जातात आणि त्यांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर ददीची ऋषी आपल्या अस्थी देण्यासाठी तयार होतात. भगवान श्री हरी नारायण ददीची ऋषींच्या अस्थीपासून दिव्य शक्ती असलेले वज्र तयार करतात आणि ते वज्र इंद्राला देतात. तेव्हा इंद्र वत्राबरोबर युद्ध करण्यास सिद्ध होतो. वत्रासूर म्हणजे काय? वत्रासूर म्हणजे त्रास देण्याची प्रती. जे कोणी लोक विनाकारण त्रास देतात ते म्हणजे वत्रासूर. माणसाची व्रती जरा अंतर्मुख झाली तर जीव आणि ईश्वराचे मिलन होते. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ईश्वरापासून विभक्त राहू नका. आपली व्रती जी आहे ती भगवंतापासून बहिर्मुख झाली की आपल्याला दुःख होते, त्रास होतो. आणि तीच व्रती जर अंतर्मुख झाली तर भगवंताचे आपल्यावर कृपा होते, भगवंताचे प्रेम मिळते, आपण भक्ती मार्गाकडे वळतो. म्हणून भगवंताच्या भक्तीकडे वळण्यासाठी ज्ञानरूपी कुऱ्हाडीने, भगवंताच्या भक्तीकडे वळण्यासाठी ज्ञानरूपी कुऱ्हाडीने आपली जी विषयवरती आहे, वाईट वासना आहे, त्या विषयरूपी असुराला म्हणजे राक्षसाला मारून टाकले पाहिजे. तेव्हा इंद्रियांचा जो अधिष्ठाता देव आहे, आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्यांना शांती मिळते. म्हणून ददीची ऋषीपासून तयार केलेले, त्यांच्या अस्थीपासून तयार केलेले वज्र इंद्र घेऊन वत्रासुराबरोबर युद्ध करण्यास जातो. वत्रासुराचे आणि इंद्रांचे भयंकर युद्ध होते. यज्ञापासून निर्माण झालेला वत्रासुर तो पुष्टिभक्त असतो. इंद्राच्या हातातील वज्रामध्ये त्यांना भगवान श्री हरी नारायण हे दिसतात, परंतु इंद्राला ते दिसत नाही. स्वतः आपल्याला भगवंताने तयार केलेल्या वज्राने मरण येणार आहे हे त्या वत्रासुराला जेव्हा समजते, तो आनंदाने इंद्राला म्हणतो, हे इंद्रा, तू त्या वज्राने मला लवकर मार. त्या वज्राने तू जिंकशील आणि माझ्यावर भगवंताची कृपा होईल. ज्या जीवावर परमेश्वर कृपा करतो त्या जीवाला भगवंत लौकिक सुख फार देत नाही. आणि लौकिक सुख जर मिळाले तर तो जीव ईश्वरापासून विन्मुख होतो. श्रीकृष्णांची सेवा, त्यांचे स्मरण
लौकिक सुख मिळावे म्हणून करू नका. लौकिक सुखामध्ये विघ्न आले की असे समजा तुम्हाला प्रभू अलौकिक सुखाचे दान करणार आहेत. भगवंताची ज्याच्यावर असाधारण कृपा असते त्यांचे लौकिक सुखासाठी चाललेले प्रयत्न हे असफल होतात. आणि ज्या जीवावर भगवंताची साधारण कृपा आहे त्याला लौकिक सुख सहजपणे मिळते. वत्रासुर फार आनंदी होतो आणि त्याला माहित आहे भगवंताने ज्या वज्राची निर्मिती केलेली आहे त्या वज्रापासून मला मरण ओढवणार आहे आणि मी भगवंताच्या धामाला भगवंताच्या चरणामध्ये लीन होणार आहे. तेव्हा अत्रासुर भगवंताला म्हणतो, हे हरी, मी तुझ्या चरण कमलाचा दासानुदास आहे आणि मला जन्मोजन्मी तुमच्या चरणाचे दास राहायचे आहे. हे भगवंता, तुम्हाला सोडून मला स्वर्गलोकीचे, ब्रह्मलोकाचे आणि भूमंडळाचे साम्राज्य नको. मला कोणत्याही प्रकारची कसलीही इच्छा राहिलेली नाही. हे नारायणा, पिल्लाच्या पंखामध्ये ताकद येईपर्यंत ती जशी आपल्या आईची वाट बघतात, भुकेलेले वासरू जसे त्याच्या आईची वाट बघते, वियोगिनी पत्नी जशी तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहत असे, तसे माझे कमलनयन, माझे मन आपले दर्शन घेण्यासाठी फार आतुर झालेले आहे. हे ईश्वरा, माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांना तुमच्या मायेने शरीर लाभले आहे, घर आणि स्त्री पुत्राधिकार जे आसक्त झालेले आहेत, अशा लोकांशी माझा कधीही संबंध न येवो अशी भावपूर्ण शरणागती, अद्भुत प्रार्थना. जीव जेव्हा प्रभूला शरण जातो तेव्हाच त्याला प्रभू जवळ करतो. वत्रासुर दीन होऊन भगवंताची आळवणी करू लागतो. तो म्हणतो, मी भगवत सेवा करण्यास लायक नाही. मी भगवंताचा दास आहे. दासाने दासाची सेवा करावी. मी तर भगवंताची सेवा करणाऱ्या वैष्णवांची सेवा करेन. तो म्हणतो, हे भगवंता, माझी युवानी तुमचे कीर्तन करो, माझ्या कानांना तुमची कथा ऐकू येवो. वैराग्यामुळे भक्ती दृढ होते. म्हणून ज्याच्या अंगी वैराग्य आले तो राज्य किंवा मोक्षाची अपेक्षा ठेवत नाही. वत्रासुर भगवंताला सांगतो, विनवणी करतो, हे भगवंता, मला कुठल्याही भोगाची इच्छा नाही आणि कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. वत्रासुराची शरणागती ही अपूर्व आहे. ज्ञान आणि वैराग्य जसजसे वाढते तसे सारे जग हे भगवंतमय वाटू लागते. कारण या जगात ईश्वराशिवाय त्याला काहीही दिसत नाही. मी वरत नाही. मी हा ईश्वरामध्ये लीन होतो आणि दृढ वैराग्याशिवाय शरणागत होता येत नाही. वत्रासुर शेवटी सत्संगाची मागणी करतो. तो म्हणतो, मी माझ्या पुढच्या जन्मामध्ये वैष्णवा घरची गाय व्हायला तयार आहे. माझे दूध तुमच्या उपयोगी पडले तरी खूप झाले. पशु शरीरामध्ये सुद्धा मला सत्संग मिळेल. काय दीनता आहे.
इंद्र वत्रासुरांचा वध करतो तेव्हा वत्रासुराच्या शरीरातून तेज बाहेर येऊन ते भगवंताच्या चरणामध्ये लीन होते. भगवंत वत्रासुराचा उद्धार करतात. भक्त वत्रासुर हा राक्षस योनीत का जन्माला आला आणि तो भगवान श्रीहरी यांची भक्ती करण्यास एवढा प्रवृत्त का होतो, याचा खुलासा करताना सुखदेव राजा परीक्षितांना सांगतात. वत्रासुर हा पूर्वजन्मीचा चित्रकेतू नावाचा राजा होता आणि त्याच्या पत्नीचे नाव होते कृतव्रती. त्यांना संतान नव्हते. चित्र विचित्र कल्पना करणारा तो चित्रकेतू आपले मन हे अनेक चित्रविचित्र कल्पना करत असते. कृतव्रती ही बुद्धी आहे. अनेक विषयाचा मन विचार करत असते. त्यातूनच चित्रकेतूचा जन्म होतो. जगात जे आपण चित्र पाहतो त्याची चित्रे मनात ठसतात आणि मग त्यामुळे भजनामध्ये विघ्न येते. सुखदेव पुढे सांगतात, एक दिवस अंगिरा ऋषी भ्रमण करत करत चित्रकेतूकडे येतात. तेव्हा चित्रकेतू आणि त्यांची पत्नी त्यांना, हे महर्षी, आम्हाला पुत्र नाही, आम्हाला संतती पाहिजे. अंगिरा ऋषी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. अरे, तुला पुत्र नाही हे चांगले आहे, परंतु राजाच्या हट्टापायी अंगिरा ऋषी त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना तथास्तु म्हणून आशीर्वाद दिल्यानंतर एक पुत्र होतो. पुत्र झाल्यानंतर त्या बालकाचा मृत्यू विषबाधेने होतो. तेव्हा पुत्राच्या शोकामुळे राजा आणि राणी विलाप करतात. तेव्हा त्यांना नारद मुनी उपदेश करतात, हे राजा, तुम्ही पुत्रासाठी रडू नका. तो गेला तिथून परत येणार नाही. नारद मुनी सांगतात, पुत्रांचे 4 प्रकार आलेले आहेत. पूर्वजन्मीचा वैरी, वैर साधण्यासाठी पुत्र रूपाने जन्म घेतो त्याला शत्रुपुत्र म्हणतात. पूर्वजन्मीचा वैरी वैर साधण्यासाठी पुत्र रूपाने जन्म घेतो त्याला शत्रुपुत्र म्हणतात. नंबर 2, पूर्वजन्मीचा घेणेकरी मागणे वसूल करायला येत असतो त्याला ऋणानुबंधी पुत्र म्हणतात. आणि नंबर 3, लग्न होईपर्यंत जो मात्या पित्याजवळ राहतो, आईवडिला सोबत राहतो आणि लग्न होताच आईवडिलांना सोडून जातो, माता पित्यांना काही देत नाही, त्यांच्याकडून घेत नाही, अशा पुत्राला उदासीन पुत्र म्हणतात. आणि नंबर 4, पूर्वजन्मामध्ये तुम्ही ज्यांची सेवा केली तो तुमचा पुत्र म्हणून जन्म घेतो आणि तुमची सेवा करतो त्याला सेवक पुत्र म्हणतात. माता पित्यांना सर्वस्व समजून पुंडलिकाने सेवा केली तेव्हा भगवंत पुंडलिकाची सेवा पाहून तेथे हजर झालेले आहेत आणि आजपर्यंत योग्य 28 पंढरपुरी विटेवर उभे आहेत. नारद पुढे चित्रकेतूला सांगतात, हे चित्रकेतू, स्त्री, घर, धन, ऐश्वर्य, विषय, समृद्धी, सेवक, मित्र आणि सगळे सोयरे हे सर्व दुःख देणारे आहेत. ते सर्व नाशवंत आहेत. जीवाचे हजारो जन्म झालेले आहेत
आणखी होणार आहेत. प्रत्येक जन्मात जीव एकटाच असतो, व एकटाच मृत्यूच्या दारी जातो. त्यात कोण सखा, कोण सोयरा, कोणाचा नातलग. जलाच्या प्रवाहातील रेतीचे एकत्र असणारे कण वेगळे होतात, त्याप्रमाणे या अनादि आणि अनंत जीवन प्रवाहातील जीव एकत्र येतात आणि कालांतराने वेगळे होतात. नारद मुनींनी एवढी समजूत घालूनही चित्रकेतूचे समाधान होत नाही. तेव्हा नारद राजकुमाराचा मृतदेह राजाच्या समोर आणण्यास सांगतात आणि त्या मृतदेहाला सांगतात, तुझे माता पिता तुझी आठवण काढत आहेत. तेव्हा त्या मृतदेहाचा जीवात्मा म्हणतो, मी कोणालाही ओळखत नाही. माझे हजारो जन्म झाले, त्यातल्या कोणत्या जन्माबद्दल तुम्ही बोलत आहात. आणि तो जीवात्मा तेथून निघून जातो. तेव्हा नारद चित्रकेतूला म्हणतात, अरे ज्यांच्यासाठी तू रडतो आहेस तो तुला ओळखतही नाही. राजाला सर्व सत्य उमगते, त्याचा शोक ओसरतो. नारदाच्या या कृतीतून चित्रकेतूला दिव्य ज्ञान प्राप्त होते. नारद आणि अंगिरा ऋषी चित्रकेतूला ओळखून त्याला संकर्षण मंत्राचा उपदेश करतात. तेव्हा चित्रकेतू हा भगवंताचे तप करतो, भगवंताच्या नामाचा जप करतो. त्याला भगवंताचे दर्शन होते, त्याच्या सर्व पापाचा क्षय होतो. तो महायोगी होतो, तो महान सिद्ध होतो आणि शेवटी भगवंत त्याला आपला पार्षद नियुक्त करतात. अशी ही जी कथा आहे ती फार एकदम सुंदर असून एके दिवशी चित्रकेतू विहार करत करत कैलासामध्ये जातो. तेव्हा तेथे त्याला देव, ऋषी आणि गण यांच्या सभेत भगवान शिवशंकर माता पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेले असतात. ते पाहून चित्रकेतूचा कुभाव जागा होतो. चित्रकेतू संसारी भाव ठेवून शिव पार्वतीकडे पाहतो. खरे तर चित्रकेतूला सगुण साक्षात्कार झालेला आहे. सगुण साक्षात्कार झालेला असतानाही त्याच्या मनामध्ये कुभाव होण्याचे कारण त्याचे मन शुद्ध झालेले नाही. साक्षात्काराने मनाची चंचलता नाश पावत नाही. चित्रकेतू भगवान शिवशंकरासमोर जाऊन त्यांची निंदा करतो. भर सभेत तुम्ही माता पार्वतींना मांडीवर घेऊन बसला आहात, तुम्हाला काही रीत नाही. हे ऐकून भगवान शिवशंकर यांना रागही येत नाही किंवा वाईटही वाटत नाही. सांगण्याचे तात्पर्य, चित्रकेतूच्या मनामध्ये काम विकार होता. लौकिक भावनेने पाहिले तर खोटे चित्र मनात तयार होते आणि चित्रकेतू लौकिक भावनेने भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीकडे पाहत होता. भगवान शंकर यांच्या डोक्यावर ज्ञानगंगा असल्यामुळे त्यांच्यावर लोकांनी केलेल्या निंदेचा परिणाम होत नाही. पण माता पार्वतींना मात्र चित्रकेतूचे बोलणे ऐकून राग येतो आणि ती चित्रकेतूला शाप देते, तुझा जन्म असुर योनीत होईल.
चित्रकेतू माता पार्वतींची क्षमा मागतो तेव्हा माता पार्वती त्याला सांगते, तुझा ह्या असुर योनीतील जन्म तुला भक्ती प्राप्त करून देईल. हाच तो चित्रकेतू त्वष्टाच्या यज्ञातून वत्र म्हणून जन्माला येतो. नारद आणि अंगिरा या संतांच्या समागमामुळे चित्रकेतूचे मन बुद्धी ऊर्ध्वगामी होते. विषयाचे चित्र मनातून नाहीसे होते आणि जेव्हा विषय मनातून जातात तेव्हा सात्विक भाव जागा होण्यासाठी भगवान श्री नारायण आणि माता लक्ष्मींचे पूजन करावे. विष्णू हे आदिपती सत्वगुणांचे आहेत. त्यांच्या सेवेमुळे सात्विक भाव जागा होतो. वत्रासुरांच्या हृदयात भगवान श्री हरी नारायण यांची भक्ती जागृत झाली होती. म्हणूनच दधीची ऋषींच्या अस्थिपासून तयार केलेल्या वज्राने इंद्राने त्याला मारल्यानंतर वत्रासुरांची प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन झालेली आहे. म्हणून आपण भगवंताची भक्ती करा, नाम संकीर्तन करा, नाम जप करा. ओम नमः शिवाय.